दहावा प्रत्येकाला करावा लागतो, त्याच्यानंतर 13वाही करावा लागतो आणि वर्षांनी येतं ते वर्ष श्राद्ध. असे 3 संस्कार सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला करावं लागतं. मग 13वं का करायचं? 13वं का करायचं तर बघा, 13वं याच्यासाठी करायचं, 10वा हा विधी आहे आणि 13वं हे शास्त्र आहे. 10वा हा विधी आहे, कारण विधी चुकला तरी चालतो, चुकला म्हणजे मागं पुढं केला तरी चालतो, पण शास्त्र चुकता येत नाही. विधी कसा चुकला जातो बघा, एखाद्या आपल्या भावकीतला मनुष्य गेला आणि त्यानंतर 5 दिवसानंतर त्याच भावकीतला त्या घरातला म्हणा एखादा व्यक्ती गेला तर दोहीचं 10वं एका दिवशी होतं, पण 13वा मात्र चुकत नाही, कारण 13वा शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. विठाला विठाला मग 13वा का करायचा हे शास्त्र सांगितलंय, कारण बघा शास्त्र कधी बदलत नाही. शास्त्र हे तुमच्या आमच्यासाठी, माझ्या एकासाठी नाही की तुमच्या आमच्या कोणासाठी नाही, शास्त्र हे सगळ्यांसाठी सारखं आहे. इथं आंबडगावमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जरी विचारलं आपण की 2 आणि 2 किती होतात, किती होते का, किती होते? 4 होते. आता बीडला जाऊन जरी विचारलं 2 आणि 2 4च होते. याच्यापेक्षा उच्च सुशिक्षित म्हणणार आपलं पुणे शहर, तिथं जाऊन जरी विचारलं आपण 2 आणि 2 4च होतात. ते बदलत नाही. जसं शास्त्र बदलत नाही तसं 13वं हे बदलत नाही. महाराज 10वा तरी विधी बदलला जातो, पण 13वं बदलत नाही. मग 13 दिवस झाल्यानंतर हा जीवात्मा इथं असतो. 13 दिवस आपल्या या ठिकाणी असतो, पण 13 दिवसानंतर या जीवात्म्याची वाटचाल सुरू होते. का गरुड पुराण वाचा तुम्ही, आता आपण इथं पाहिलं सगळं. 13 दिवसानंतर या जीवात्म्याची वाटचाल सुरू होते. हा जीवात्मा 13वा विधी या ठिकाणी पार पडल्यानंतर जीवात्मा पुढे वाटचाल करीत असतो. त्याला यम दरबारामध्ये जाण्यासाठी बघा 48 दिवस लागतात. किती? 48 दिवस. आता मापासून आहे, पण यम दरबारामध्ये जाण्यापूर्वी त्याला एक मधात वैतरणी नदी लागते. वैतरणी नदी, त्या नदीवर जाण्यासाठी 48 दिवस लागतात. मग हे 13 आणि 48 किती झाले? हा, 13 आणि 48 61 दिवस झाले. आता मापा बरं का तुम्हाला, एक आपल्याला वर्ष श्राद्धापर्यंत यायचं. 48 आणि 13 61 दिवस झाले. आता ती नदी त्या जीवात्म्याला वैतरणी नदी तरुण जायची. वैतरणी नदी तरुण जाण्यासाठी एवढी सोपी नाही, कारण त्या नदीमध्ये एवढं भयंकर दुःख त्या जीवात्म्याला सहन करावं लागतंय की रक्त मांस हाड या ठिकाणी रक्ताने वाहणारी अशी नदी असणारी, हिंस प्राणू असणारी त्या जीवात्म्याला ते दुःख सहन करीत पुढे चालावं लागतं. अशा नदीतून पुढे जाण्यासाठी त्या नदीच्या काठावरती एक गाय असते कामधेनू नावाची. ती गाय त्या जीवात्म्याला तिथून पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असते, पण ती गाय त्याला सहकार्य करते ज्याने आपल्या जीवनामध्ये ब्राह्मणाला गाय दान दिलेली. तीच गाय त्या जीवात्म्याला ती नदी पार करण्यासाठी मदत करत असते बघा. म्हणून त्या गायच्या साह्याने तो जीवात्मा ती वैतरणी नदी पार करतो. ती वैतरणी नदी पार करण्यासाठी त्या जीवात्म्याला 39 दिवस लागतात. आता किती झाले? 61 आणि 39 100 झाले. हिशेब ठेवा. आता तो जीवात्मा वैतरणी नदी करून पार करून पुढे गेला. यम धर्मामध्ये गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर त्या जीवात्म्याचा पाप पुण्याचा हिशेब त्या ठिकाणी एक खातं पाहिलं जातं. ते खातं कोणाचं? चित्रगुप्ता नावाचं. म्हणजे चित्रगुप्त नावाच्या वकिलाकडून त्याचा पाप पुण्याचा हिशेब त्या ठिकाणी पाहिला जातो. मग पाप पुण्याचा संपूर्ण जीवनाचा हिशेब पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा निकाल लागला जातो. त्या निकाल लागण्यासाठी किती दिवस लागतात? 265 दिवस लागतात बरं का ना. 265 दिवस याचा निकाल लागतो फक्त. आणि मग निकाल लागल्यानंतर तिथून पुढं ठरला जातो नेमका पक्ष कोणाचा. आता हे 265 आणि ते 100 किती झाले? 365 म्हणजे 1 वर्ष. म्हणून करायचं असतं ते वर्ष श्राद्ध. विठाला हे वृक्ष श्राद्ध करायचं. त्यानंतर 13वा केल्यानंतर जीवात्मा पुढे वाटचाल करतो. आता आपण प्रत्येक महिन्याला या ठिकाणी काय करतो? प्रत्येक महिन्याला
प्रत्येक महिन्याला पितृजीव घालतो. का घालायचे? कारण त्या जीवात्म्याला महिन्यातून एकदा जेवायला मिळतं. जसं त्यांचे पूर्वज या ठिकाणी त्यांच्या नावाने पिंडदान करतात, अन्नदान करतात, तेच एक महिन्याची महिन्याला त्या जीवात्म्याला खायला मिळतं. म्हणून महिन्याची महिन्याला त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतं, पितृजीव घालावं लागतात. हां, चला. म्हणून 13वा झाला. 10वा पहिला आपण वृक्षश्राद्ध पाहिलं. मग असं हे वृक्षश्राद्ध आपण त्यांच्या नावाने केल्यानंतर तो पुढे जाणारा जीव, त्या जीवात्म्याला भगवंताजवळ पोहोचण्यासाठी आपण केलेल्या माग त्यांच्या नावाने हे सत्कर्म, अन्नदान, ज्ञानदान हे त्या पावलोपावली जाणाऱ्या महिन्याच्या महिन्याला पुढे त्याची वाटचाल भगवंताजवळ पोहोचण्यासाठी ही कामी येते. म्हणून 13वं 10वं हे जीवनामध्ये केलं पाहिजे. जर आपण त्यांच्या नावाने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही केलं, काय आपण हे अन्नदान ज्ञानदान जर नाही केलं तर ते पितृगुण आपल्याला शाप दिल्याशिवाय राहत नाही. तो कोबरायचा वंशी दुराचार पुत्र वंशी दुराचार पुत्र वंशी दुराचार पुत्र पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. माझ्या वंशामर्मे असा दुराचारी पुत्र निर्माण झाला. म्हणून ते वरून काय करतात, पितर आपल्या नावाने बोटं फोडतात, बोटं मोडतात महाराज, की असा दुराचारी पुत्र माझ्या जन्मामध्ये आला, माझ्या जीवनामध्ये आला. म्हणून ते आपल्याला काय करतात, शाप देतात. मग शाप दिल्यानंतर आपल्या घरामध्ये ग्रह लागत, काय त्याला आपण काय म्हणतो, पितृदोष आहे का. पितृदोष लागतो. मग त्या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावाने अन्नदान, त्यांच्या नावाने ज्ञानदान हे आपण केल्यानंतर महाराज काय होतं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा. पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया गोळा, कल्याण इच्छिती दया गोळा. ते पितृगण तुम्हा आम्हाला काय करतात, आशीर्वाद देतात महाराज. पण कधी त्यांच्या नावाने आपण पिंडदान केलं तर, ज्ञानदान केलं तर, हो अन्नदान केलं तर. बघा तुकोबाराय सुद्धा दाखला देतात. तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गयेला जाऊन पिंडदान केलं. कुठं, गयेला. पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला पुलिये, दिला पुलिये, माझे झाले माझे झाले गयावरून, माझे झाले गयावरून, माझे झाले तुकोबाराय सुद्धा सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गयेला जाऊन पिंडदान केलं. माझे झाले गयावर्जन, फिटले पितराचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गयेला जाऊन पिंडदान केलं. तिथे जाऊन काय केलं, ते जर आपल्याला नाही झालं, त्याच्यापेक्षा बारीक पुरावा तुकोबाराय आपल्याला सल्ला पुढे देतात
की आपल्याला नाही मोठ्या ह्याच्यात कार्यक्रम करता आला तर एवढं करा की आपल्या गावच्या वेशीवरती जाऊन त्या पितराच्या नावाने काय करा, फक्त बोंब मारायची. केले कर्मांतर बोंब मारिली हर हर बोंब. असं हे सूक्ष्म कर्म आहे महाराज. पितृगुणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. कारण या पृथ्वी तलावरती आलेला प्रत्येक जीवात्मा पाहू गेलो तर कसा आहे, जाणार आहे. प्रत्येकाला या ठिकाणून जायचं आहे. आज आपल्यातून बघता बघता काका 13 दिवस झाले गेले. त्यांची जीवनयात्रा या ठिकाणाहून संपली महाराज. मला 2 वर्ष झालं, दुसरं वर्ष सरत आलं या ठिकाणी अनुभवलं मी महाराज. असा एकही दिवस गेला नाही की मी या ठिकाणाहून सकाळी जात असताना दर्शनाला काकांनी मला बोलवलं नाही. मला काका इथून दिसत नव्हते रस्त्यात, पण खिडकीतून ते कधी पाहत होते. मी दर्शनाला गेल्यानंतर फोन तरी करत होती. असा एकही दिवस गेला नाही की त्यांनी मला फोन केला नाही आणि चहा घ्यायला बोलवलं नाही. कधी कधी त्यांना झोप नाही आली तर संध्याकाळी मला 10-9ला कधी फोन करायचे, या महाराज. मग बसल्यानंतर महाराज किती वेळ बसतो आम्ही सांगता येत नव्हतं. एवढा परिचय त्यांचा या वारकरी संप्रदायामध्ये की आज मोठमोठे कीर्तनकार, गायक, वादक ज्यांचे कधी आम्ही नावं सुद्धा ऐकले नाही बघ, अशांचा परिचय ते आम्हाला सांगायचे. आज तेही आपल्यातून या ठिकाणी निघून गेली. अनेक पिढ्यांची परंपरा या वारकरी संप्रदायाची त्यांच्या जीवनामध्ये होती, अनेक पिढ्यांची. जसं तुकोबरायांची वंश परंपरा ईश्वर बाबापासून चालू अशी होती, तसं यांच्या आजोबापासून माझ्या असं ऐकण्यात आहे की त्यांनी जो केलेला गोकुळाष्टमीचा नाम सप्ताह याला 150 वर्ष होऊन गेले का त्याच्यापेक्षाही झाले ही माहिती नाही. पण त्यांच्या वडिलांचं नाव अंबादास. 7 भाऊ होते. या 7 भावांनी हा कार्यक्रम चालू केला. त्यांच्या पश्चात काकांनी अनेक वर्ष पाहिला आणि आजही सर्व जरापाडी परिवारातील त्यांचे नातू पंतू हे आज हा अव्याहतपणे हा कार्यक्रम चालू आहे. वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेला हा परिवार आहे महाराज. म्हणून काका हे भजनप्रेमी होते. गुरुजींनी आता सांगितलं. मी हा अभंग निवडण्याचं कारण तुम्हाला सांगून जातो. काकांच्या वडिलाच्या पुण्यतिथीला प्रवचन करायचं ठरवलं होतं. प्रवचन त्यावेळेस सहज आम्ही रोज बसायचो. मग काका म्हणले मी पुण्यातील कीर्तनकाराचं नाव घेतलं आणि म्हणले या अभंगावरती मी असं कीर्तन ऐकलं होतं, गातो वासुदेव मी ऐका, आणि तुम्ही या पुण्यतिथीला काय करा, या अभंगावरती प्रवचन करा. पण परत नंतर कार्यक्रमात बदल झाला, गुरुजीचं भजन ठेवलं. त्यांनी म्हणले नाही नाही आपण भजन ऐकू. काय त्यांच्या मनात आलं महाराज, एवढे आनंदी आणि एवढे उल्हासात त्यांनी भजन ऐकलं. विलास बापू आपले रेशनगावकर आणि गुरुजी यांचं भजन त्या दिवशी झालं. दुसऱ्या दिवशी काका त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेले. हे शेवटचं भजन ऐकलं महाराज त्यांनी. पण मी आतापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहिला नव्हता तेवढा त्या दिवशी पाहिला गुरुजी. आणि भजन संपल्यानंतर अक्षरशः त्यांनी सांगितलं की मी एवढे कीर्तन भजन ऐकले पण मागचा आनंद मला आज अनुभवायला मिळाला. गुरुजीचं भजन ऐकलं खूप आनंद वाला. एक अभंग आम्हाला असा मोठ्या आवाजात म्हणून दाखवला महाराज काकांनी. कारण काय माहिती असतं महाराज, त्यांना वाटलं नव्हतं आपण सकाळी दवाखान्यात जातो, एवढे आनंदात होते. अभंग म्हणून दाखवला. पण महाराज हा या मृत्यू लोकाचा नियम आहे की कोणीही असला तरी याला अपवाद नाही महाराज. प्रत्येकाला या ठिकाणी जावं लागतं. तसं काका आपल्यातून गेले. हे दुःखाचा डोंगर या ठिकाणी या जराळ परिवारावरती कोसळलेला आहे. आपण निश्चित भगवान परमात्म्याकडे विनंती करू की निश्चित या काकांना आपल्या भगवंताजवळ जागा मिळावी. आपण भगवंताला विनंती करू. विठाला विठाला मृत्यूकर लोकांचा नियम आहे महाराज. आलेल्या जीवाला या ठिकाणाहून जावं लागतं. तो कोणी असो, राजा असो, रंक असो, कोणी असो, जावं लागतं.
बैसला शेजारी काळूसा बैसला शेजारी काळूसा बैसला शेजारी काळूसा बैसला शेजारी काळूसा उपजला प्राणी डरा हे संसारी उपजला प्राणी डरा हे संसारी बैसला शेजारी काळूसा बैसाला शेजारी काळलो उषा जन्माला बरोबर आपल्या पाठीमागं तुमच्या आमच्या काळ लागलेला आहे महाराज. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका. बघा मांजर बोका मांजर आपल्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर ते पिल्लं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना कशी नेते आपल्या तोंडामध्ये धरून आहे का नाही. पण दात सुद्धा त्या मांजरांना लागू देत नाही पिल्लांना. तसं वैष्णवाला यमदूत नेत असताना त्या मांजरीप्रमाणे नेतात आणि दुराचारी माणसाला यमदूत नेत असताना कसे नेतात गुरु. मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर मारी ती थोडी ती निष्ठुर मारी ती थोडी ती थोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार हा यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार. दुराचारी माणसाला महाराज ते यम असे नेतात की मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. म्हणून प्रत्येक जीवात्म्याला जायचंय मरण टाळता येत नाही महाराज. उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरणे उपजने सवेची ते. उपजल्याबरोबर त्याच्या पाठीमागं मरण लागलेलं आहे मरण टाळता येत नाही. असाच प्रश्न एकदा गरुडाला पडला होता महाराज. कारण गरुडाच्या आईचं नाव आहे विनिता आणि त्या विनिता मातेला जरा अवस्था प्राप्त झाली म्हातारपण आलं अगदी मरण का जवळ ठेकला तेव्हा त्या गरुडाला प्रश्न पडला की आईचं मरण कशा प्रकारे टाळलं जाईल. म्हणून तो ब्रह्मादेवाकडे गेला. गरुड ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं ब्रह्मदेवा माझ्या आईचं मरण टाळता येईल का अशा पद्धतीचं काहीतरी मार्ग सांगा मला की जेणेकरून माझ्या आईचं मरण टाळता येईल. हे वाक्य ऐकल्यानंतर महाराज ब्रह्मदेव हसू लागले. ब्रह्मदेव म्हणाले अरे एवढे अवतार भगवंताचे झाले देव दिकांनाही तर राहता नाही आलं त्यांनाही तर राहणार. अरे मी सुद्धा जाणार आहे म्हणले. ब्रह्मदेव म्हणू लागला अरे मी सुद्धा जाणार नाही येथ नाही उरो नाही मोरो आले अवतार येथे नाही मोरो आले अवतार आले अवतार येथे नाही मोरो आले अवतार येथे नाही मोरो आले अवतार येथे नाही मोरो आले अवतार येथे किती महाराज हेठ नाही उरवाले अवतार. देव दिका नाही तर राहता आला नाही महाराज. ब्रह्मदेव सांगू लागला मला सुद्धा एक दिवस जा नाही. गरुड म्हणला ठीक आहे देवा
मरण टाळता येत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून गरुड परत वापस निघाला. जात असताना परत ब्रह्मदेव म्हणायला लागला, मरण टाळता येत नाही कुणाला हे सत्य असलं तरी मी एक निश्चित सांगू शकतो की तुझ्या आईचं मरण कधी आहे. मरण कधी एवढं सांगू शकतो. म्हणजे सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं की ज्या दिवशी तुझ्या आईला यम पाहायला येईल, यम भेटायला येईल, त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी तुझी आई मरण पावेल. काय सांगितलं ब्रह्मदेवानी? ज्या दिवशी यम पाहायला येईल त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी आई तुझी गतप्राण होईल, जाईल, असं सांगितल्यानंतर गरुड घरी आला आणि आपल्या आईला सांगू लागला, आई, तुला रोज रोज पाहुणे मंडळी पाहायला येते, पण दररोज आल्यानंतर कोण आज कोण आलं, उद्या कोण आलं, हे सर्व मला संध्याकाळी आल्यानंतर सांगत जा. कारण गरुड हे भगवंताचं वाहन असल्यामुळे भगवंताच्या सेवेमध्ये तिकडे जावं लागत होतं. आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्या आईला विचारत होता गरुड की आज कोण आलं, उद्या कोण आलं, हे सर्व आपल्या आईला विनितेला तो गरुड विचारू लागला. मग दररोज विनिता माता त्या ठिकाणी गरुडाला सांगायची आज हे आलता. आता गरुड हे भगवंताचं वाहन मानल्यावर भेटायला का साधे मंडळी का, साधे माणसं येत असतील? हां, सगळे देवच महाराज, इंद्रदेव, महेंद्रदेव, नरेंद्र, आपलं नरेंद्र झालं, सगळे देवदेव महाराज भेटायला यायचे. आणि भेटायला आल्यानंतर महाराज एके दिवशी यम भेटण्यासाठी आला विनिता मातेला. यमाने पाहिलं, तब्येतीची विचारपूस केली आणि यम परत वापस निघाला. पण जात असताना दरवाजाजवळ यम आला आणि सहज मागे वळून यमाने पाहिलं आणि गालामध्ये स्मित हास्य केलं. कोणी? यमाने. सर हसला महाराज यम, काही न बोलता निघून गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे गरुड आला, आईला विचारलं आज कोण आलतं? विनिता माता सांगू लागली की आज यम आलता बाळा. आणि यमाने विचारपूस केली तब्येतीची, काही नाही, पण एक नवल घडलं. तो जात असताना वापस दरवाजातून त्याने मागे वळून पाहिलं, गालात हसला, काही न बोलता निघून गेला. बरं, आता गरुडाने ओळखलं की ब्रह्मदेवाने सांगितलं होतं यमाने पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आई जाणार. मग त्या ठिकाणाहून आईला कुठेतरी दुसरीकडे हलवावं म्हणून यमाने काय, गरुडाने आपल्या आईला त्या ठिकाणाहून घेतलं आणि कितीतरी योजन असा लांब गंगामाधव पर्वतामध्ये आपल्या आईला त्या ठिकाणी एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. आणि त्या गुहेला एक शिळा, भली मोठी शिळा लावली, जेणेकरून मुंगीही मध्ये जाणार नाही अशा प्रकारची शिळा त्या गुहेला लावून ठेवली. आणि तो गरुड इकडे यमाकडे आला आणि सांगितलं आता माझी माता कुठे सांगा. माता कुठे सांगा म्हटल्यानंतर महाराज यमाने सांगितलं तुझी आई गेली, तुझी आई गेली. गरुड येऊन पाहता तो आई काय झाली, गतप्राण झाली. गतप्राण ठरल्याप्रमाणे महाराज जिथं ज्याचा मृत्यू आहे, वेळ काळ ही सगळी ठरलेली आहे. का ललाटीचे लिले ते न मोडे काही केळे, काळे गोरे पण धुतले फिटून येणे, हे सर्व कर्माप्रमाणे होणारे ठरलेलं आहे. तशी त्या गरुडाची आई गेली. गेल्यानंतर त्यांनी परत विचारलं, मला एक तुमचं आश्चर्य विचारायचं आहे, तुम्ही आईला पाहण्यासाठी आलता, तुम्ही आईला बघितलं, पण जात असताना दरवाजातून मागे वळून पाहिलं आणि पाहताना गालामध्ये हसलात, याचं कारण काय? मागे वळून पाहिलं आईला, पण पाहण्याचं कारण काय? ते म्हणजे काय नाही, सहज पाहिलं. गरुड म्हणला, यम म्हणला सहज पाहिलं. गरुड म्हणला शहाणी माणसं सहज हसत नाही, शहाणी माणसं सहज हसत नाही, यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हणून यमाने सांगायला सुरुवात केली. यम म्हणला मी ज्यावेळेस तुझ्या आईला पाहण्यासाठी आलो, तुझ्या आईचा मृत्यू मी त्या ठिकाणी पाहिला, तर तुझ्या आईचा मृत्यू त्या ठिकाणाहून कितीतरी योजन दूर असणाऱ्या त्या गंधमाधव पर्वतामध्ये एका गुहेमध्ये तुझ्या आईचं मरण होतं. आणि एवढ्या दूरपर्यंत तुझ्या आईला एवढ्या कमी वेळामध्ये नेणारा फक्त तुझा पुत्र गरुडच आहे. म्हणून मला याचं हसू आलं, याचं कारण एवढंच आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे की मृत्यू हा कोणी जरी असलं तरी टाळता येत नाही महाराज. मरण जरी कळत असलं तर मृत्यू मात्र टाळता येत नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून प्रत्येकाला या जगतातून जाणं या मृत्यू लोकाचं हा नियम आहे महाराज. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिगमेगा. प्रत्येक जीवाला या ठिकाणाहून जायचं आहे, प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस. फक्त काळ वेळ ही प्रत्येकाची ठरलेली आहे.
प्रत्येकाला जायचं आहे. बघा, जात असताना महाराज प्रत्येकाला जाणंच आहे, फक्त काळ वेळ ही ठरलेली आहे. कधी कुणाला आज जायचं तर कुणाला उद्या जायचंय. आता याच्या मागे हे अनेक जण गेले, आताही पुढे जात आहेत, पुढेही जाणार आहे. आतापर्यंत कोण कोण गेले याची भली आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. हो आज मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत पण तोही तैसा झाला. देखत देखत नात पण तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बनतो तोही ते झाला. आजा मेला पंजा मेला, हा अशा 6 पिढ्याचा उदाहरण सांगितलं बरं का. 6 पिढ्यात चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती. बैसोलो संधी भागी तुझ धरून चित्ती. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. बहुत जन गेले नाही आली मागुती. प्रत्येकाला जायचंय महाराज या ठिकाणाहून. म्हणून जगद्गुरु तुकोबारा हे वासुदेवाच्या रूपकाने आपल्या आम्हाला जागृत करतात. वासुदेवाच्या रूपाने गात वासुदेव मी ऐका. गात वासुदेव मी ऐका. वासुदेव मी ऐका. गात वासुदेव मी ऐका. चित्त ठाई ठेवणी भाव ऐका. चित्त ठाई ठेवणी भाव ऐका. चित्त ठाई ठेवणी भाव ठाई ठेवणी भाव ऐका. डोळे झाकुने रात्र करू नका. डोळे झाकुने रात्र करू नका. काळ करीत बैसला लेखाना. काळ करीत बैसला लेखाना. काळ करीत बैसला लेखाना. काळ करीत बैसला लेखाना. राम 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 जगद्गुरु तुकोबारा या सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये पहिल्या कडव्यामध्ये सांगतात की गातो वासुदेव मी ऐका. चित्त ठाई ठेवून भावे ऐका. हो, मी गातो तुम्ही ऐका. कोण म्हणताय असं? तुकोबाराय सांगतात. वासुदेवाचं रूप घेतलेलं आहे तुकोबारायनी आणि तुमच्या आमच्यापर्यंत ते या जीवाला उपदेश करतात की चित्त ठाई ठेवून भावे ऐका. भाव आणि चित्त हे भगवंताला समर्पित केलं पाहिजे माणसाने. चित्त जर चित्त आपण निर्मळ केलं तर येऊन गोपाळ राही तिथे. भाव अंतःकरणाचे शुद्ध भाव जर भगवंताला अर्पण केला तर महाराज स्वतः भाव चालून आपल्यापर्यंत येतो, देव आपल्यापर्यंत येतो. चित्त ठाई ठेवून भावे ऐका. डोळे झाकून रात्र करू नका. काळ करीत बैसला असेल. क्षणाक्षणाला काळ तो तुमची आमची वाट पाहतोय. कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला फक्त अल्प आयुष्य दिलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये. मध्ये बाधवतो पिढा रोग क्षय काय भजनासी उरले ते. 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यामध्ये अर्ध झोपेमध्ये जात आहे.
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उल्लगा बालपण गेले नेता तारुण्य दशे विषयता वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. म्हणून 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. प्रथमे नारदितम विद्या, द्वितीय नारदितम धनम, तृतीय नारदितम पुण्यम, चतुर्थम किम करू शकती. 4थ्या अवस्थेत तुम्हाला आम्हाला परमार्थ करता येत नाही म्हणून सांगतात की अल्प आयुष्य जे तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यात तुम्ही काय करा, गातो राम राम स्मरा आधी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर ज्ञानोबा सुद्धा सांगतात की परंपरा त्याचे कुलशुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुलशुद्ध. कारण जर आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह हा भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलेला आहे, पण आता हा अनमोल किमतीचा नरदेह तुकोबा आहे. पुढच्या चरणात सांगतात की क्षणभंगोर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. क्षणभंगूर असणारा हा देह कधी पडेल सांगता येत नाही. माशी पाक पाखडे तो हे सरे, हे काळा नळाचे तोंडी. आपला टाइम झालेला आहे. कधी जाईल सांगता येत नाही म्हणून तिसऱ्या चरणात मला सांगतात की क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फाशा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम शर्मा काही थोडा बहुत लागपाट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून यांनी तर जरी करणे असेल गोड शेवटला. आपला शेवट जर गोड करायचा असेल तर याच्यासाठी केला खोटा अट्टहास. तुकोबराय म्हणतात की माझ्या मी निज धामाला प्राप्त होण्यासाठी अखंडितपणे अभ्यातपणे माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अभ्यास केला, मग तेव्हा माझा जन्म माझा शेवट गोड झाला. हो, शेवट तो माझा माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रघुमाईच्या वरा. अशा प्रकारचं आपलं जीवन सफल करण्यासाठी त्या भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, दादानं मी हात जोडून तुम्हाला सांगतो, पाया पडून सांगतो, विनवितो सकळ जना, विनवितो सकळ जना, विनवितो सकळ राम राम वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून